पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी माने व इथे बसलेले सर्व मान्य नेते, माझे मार्गदर्शक, आमचे सर्व कार्यकर्ते, कोणाचं नाव घेत नाही, आपल्याला वेळ फार कमी आहे. तर सर्वप्रथम माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की राष्ट्रीय जन्मकारतील कप्तान ढोल समार आणि भोला. माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या त्या ठिकाणी माने साहेबांच्या बरोबर आम्ही असतो. आपल्याला काय बघायचं, ढोल असो, सांबार असो, मूर्ती असो, गटवी असो, त्या 18 जाती ते आपण एकच आहोत, बरोबर का? भारतामध्ये त्या जाती, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जन्मकारच्या जाती म्हणजे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्याला किती वाढून टाकलेला आहे. परंतु आपला समाज काय होतो म्हणजे का, गुरुपाय माफ करा, कारण मी जर गोड बोलत असतो तर मला गोड बोलत जमत नाही. कारण काय होतं, जर गोडू गोळी जर तुम्हाला दिली तर तुम्ही बरं होणार. गोड खायला साखर होते, मला 190 आहे सुद्धा. तर आम्ही जेव्हा गरीब असतो, आम्ही जेव्हा शाळेत जात नाही, ढोल गरीब असतो, गावाच्या बाहेर राहतो, तेव्हा आम्ही बाबासाहेबाला मानतो. हळूहळू जसं जसं मोठं होतो, शिक्षण शिकतो, नोकरी मिळते, छोकरी मिळते. माझी 10 बाराची खोली, बाऱ्या 10 बाराची खोली, आम्ही त्याच्या बाहेर निघायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी खूप सुंदर लोक आहेत आणि ते फार मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात बोलतात. तर होतं कसं माहितीये का, की नंतर मी काय करतो, माझा परिवार आणि मीच फक्त, मला काय घेणं नाही. मला खरं सांगा, मला या 6 डिसेंबरला किती लोक गेले होते चैत्यभूमीला, खरं सांगा, खरं सांगा. 10% समाज तिथे गेला होता. हे सर जेव्हा सांगतात, मी माझ्या बायकोला घेऊन निघून 2 दिवस होते, मी पण होतो, गोरेगावकर जीवन होते तिथे. तर काय होते माहिती का, की बाबासाहेबांनी आपला ग्रंथ गुरु रविदासांना अर्पण केला. का केला? कारण बाबासाहेबांनी ज्या ज्या महापुरुषांना आपलं मानलं त्याचा विचार करून मांडला. गुरु रविदास असतील, कबीरदास असतील, बरोबर, महात्मा फुलेजी असतील, शाहूजी महाराज असतील. तर आपण काय करतो माहिती का, की आपला इतिहास आपण विसरतो. आता मी बऱ्याच ठिकाणी जातो तर रविदास महाराजांना ते लोक असे असते, काय असते, काळ पुरतात त्याच्यामध्ये मानतात. रविदासाने असं काही काम केलं नाही. ज्या ठिकाणी रविदास महाराज जन्मले त्या ठिकाणी एवढा जातीवाद होता, एवढा जातीवाद होता. आज भारतामध्ये आम्ही बघितलं, एक है तो नेक है. अरे तुम्ही आम्हाला 6547 जातीमध्ये वाटून टाकलं. तुम्ही आम्हाला वाटेल म्हणता एक है तो नेक है. कसं एक, तुम्ही एकटं करा आम्हाला, आमच्या पोरी करता, आमच्या पोरी करता करा. आता माने साहेबांना आमचा हात पेटतो पाठीमागं, ढोल सांबाराच्या मुली आपण देणं घेणं चालू केलं. तसा मोगा पाठीमागं एक 6 महिन्यापूर्वी प्रश्न झाला, तिथं मोठा मेळावा घेतला. तर जोपर्यंत तुमची आणि माझी मुलगी एकमेकांच्या घरात जाणार नाही, तुमचा आणि माझा विचार एकत्र येणार नाही, तर आपला विचार रविदासाचा असला पाहिजे. रविदास महाराज टाळपुढे संत कधीच नव्हते. रविदास महाराजांचं कार्य होतं मानवतावादी कार्य, आणि या मानवतावादी कार्याला आम्ही बाजूला ठेवलं आणि संत ते वारकरी संप्रदायाचे लोक आपल्याला टाळपुढ्यात बसतात. आणि रविदास महाराजांनी कधी टाळपुढ्याचा कार्यक्रम केला दाखवून द्या, आम्हाला सिद्ध करा, बसा समोर चर्चा करा. सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या समाज, जो समाज आपला इतिहास बोलता, तो समाज इतिहास नाही लिखता. तर आपला इतिहास आपण शोधला पाहिजे. आणि राहिला प्रश्न, बाबासाहेब दुरे खरे रविदास आम्ही समजले पाहिजे. काय आम्ही वाचले पाहिजे, हळया वाचले पाहिजे, कन्हैया वाचले पाहिजे, अण्णाभाऊ साठे वाचले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मुसलमानाचा भेदभाव केला नाही. आणि आम्ही सांगतो की एक येतो, एक हे आले, अरे कशाला पाहिजे, बरोबर. आम्हाला एक संस्था आहे भारतामध्ये जी राज्य करते आहे, त्या संस्थेचं एक कार्य आहे. त्यांचा एक 2000 माणसं IT सेलमध्ये काम करतात. त्यांचं एकच काम असतं, मेसेज बनवणं आणि फॉरवर्ड करणं, मेसेज बनवणं, फॉरवर्ड करणं. मला सांगा, एकच मेसेज जर माने साहेबांनी पाठवला, भोके साहेबांनी पाठवला, आंबोरे साहेबांनी पाठवला, किंवा आणखी आमच्या बदाबदा भोके साहेबांनी पाठवला, परशुराम बोललेलं वाटतं आणि खरं असं, बरोबर. तर एकच मेसेज सार्वजनिक पाठवतात. तर असं हे BJPचं IT सेल काम करतं. 2000 लोक काम करतात, 50,000 महिन्याच्या दिले जातो, नुसतं फेक मेसेज बनवतात. मग मला सांगा, आमच्या आया बहिणीवर जेव्हा आम्ही त्याच्यात होतो, IT सेल पुढे जातात, पेपरवाले पुढे जातात, TV चॅनलवाले पुढे जातात. जेव्हा त्या बुलढाण्यामध्ये आमच्या एका बहिणीला लग्न करून हिंड काढण्यात आली,
तेव्हा कुठेतरी समाज जागृत झाला आणि 25 ते 30,000 लोक आम्ही सर्वत्र मानेसाहेबांच्या मार्गाला गाडीत गेलो आणि जन्मगाडीचे नंतर निर्माण झालं. तर काय होतं माहिती का, आमचं रक्त सळसळ करत नाही, रक्त सळसळ ज्याचंच करतं जो बाबासाहेबांना मानतो, जो फुले आंबेडकरांना मानतो. मी माळ केली आहे 1998ला आळंदी ते पंढरपूर चालत गेलो, गळ्यात माळ घातली. आज पण मी काही खात नाही, पण जेव्हा फुले आंबेडकरांचे पुस्तक वाचले तेव्हा मला नंतर कळले की खरं आणि कसं काय होतं म्हणजे का की आपला समाज बाबासाहेबांचं पुस्तक हातात घेतच नाही. वाचा, बाबासाहेबांनी मी कुणाला तरी वाचलं होतं 1925ला बाबासाहेबांनी घोषणा केली की मी धर्मांतर करेन. ही गोष्ट कदाचित कुणाला माहित नसेल. बाबासाहेबांनी प्रथम ठरवलं की मी शीख धर्मामध्ये जाणार. मग मला सांगा, बाबासाहेब शीख धर्मामध्ये गेले जर असले, बरोबर नाही, बाबासाहेब शीख पंथात जर गेले असले, पण बाबासाहेबांचे जे शीख पंथाचे गुरु होते त्यांनी बाबासाहेबाला दीक्षा दिली नाही. कारण ते गुरु होते, ते मूळचे ब्राह्मण होते. आणि इथल्या पटेलने, इथल्या नेहरूने त्या सरदाराला सांगितलं, अरे बाबासाहेब अगर शीख बन जाएंगे तो 6 करोड लोक शीख बन जाएंगे, तुम्ही यांना ठेवू नका, शीख बनू नका. बाबासाहेब स्टॉप झाले. बाबासाहेबांनी बायबलचा अभ्यास केला, सगळ्यांचा अभ्यास केला, पण सर्वात शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध हा धर्म नाही, धम्म आहे. बौद्ध धम्म असा आहे की तो कुणालाही म्हणत नाही तुम्ही असं करा. बुद्धाने कधी सांगितलं नाही की मी देव आहे. बुद्ध म्हणतात मी तुमचा फक्त मार्गदाता आहे, स्वीकारायचं का न स्वीकारायचं तुम्ही ठरवा. माने साहेब तुम्हाला सर्वांनी मीटिंग मध्ये बोलवलं, सर्वांचे विचार आहेत ते माने साहेबांचे विचार त्यांना सांगतो. माने साहेब जेव्हा विचार सांगतील, जर आपण जर ऍक्सेप्ट करत नसू, त्याला जबाबदार माने साहेब नाही, त्याला नेते जबाबदार नाही, त्याला जबाबदार आम्ही आहोत. मी जेव्हा माझ्या घरी जेव्हा हा मोबाईल येतो, माझी एक नाते आम्हा मला फोन द्या, फोन द्यायचं ती काय म्हणते का, जय भीम जय करकया. 3 वर्षाची आहे ती, काय म्हणते जय भीम जय करकया. ती काय म्हणते, मी फोन आल्यानंतर म्हणतो जय भीम, ती शिकली जय भीम म्हणायचं. सांगा तात्पर्य असं की तुमच्या घरामध्ये तुम्ही जे ठेवणार, वकील साहेबांना घरामध्ये सर्व पुस्तकं ठेवलं तर मुलगा ऑटोमॅटिक करायची सांगायची गरज नाही. पाण्यातल्या माशाला पोहायची का सांगायची गरज असते का, तो ऑटोमॅटिक पोहायला शिकतो. जे आपले नेते मंडळी आहेत त्या नेत्यांना सगळ्यांना विनंती करतो, येणारा काळ खतरनाक आहे. आमचा प्रश्न मिटला, आमच्या मुलाचा प्रश्न मिटला. आम्ही गरीब नाहीये, इथं आलेला प्रत्येक सांबार गरीब नाहीये, मुंबईत राहायला कोणी गरीबच नाही मुळात, पण आम्ही मनाने गरीब आहोत. आमच्या एखाद्या माणसाला अन्याय झाला, आम्ही पैशाची मदत केली पाहिजे, आम्ही त्याच्यापर्यंत दवाखान्यात गेला पाहिजे, पोलीस स्टेशनला गेला पाहिजे, परंतु आम्ही जात नाही. अगोदर सरांनी आता सांगितलं, माफ करा आम्हाला